घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं वृत्त आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। एक गोळीबाराचा प्रकरण ताजा असतानाच महाराष्ट्रात हे दुसरं प्रकरण समोर येत आहे। ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झालेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकर, विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं वृत्त आहे। ठाकरे गटाचे युवा नेते अभिषेक घोसाळकर ज्यांचा बोरिवली परिसरात एक मोठा प्रस्ताव मानला जातो। ठाकरे गटाचा बोरिवलीतला एक चेहरा म्हणून अभिषेक घोसाळकर राऊत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जो काही प्रकार घडलेला आहे कल्याण नंतर बोरिवलीमध्ये हा अतिशय गंभीर आहे, भीषण आहे। तुमच्यापर्यंत या सगळ्या संदर्भातली निश्चितच बातमी पोहोचली असेल। प्रकरण अत्यंत गंभीर आहे। भारतीय जनता पार्टीचा आमदार पोलीस स्टेशनला गोळीबार केली जाते। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर महाराष्ट्रातले नामचीन गुंडांचे फोटो काढले जातात। त्यांच्याबरोबर त्यांना संरक्षण दिलं जातं। अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, गुंडांवरती सरकारची दहशत राहिली नाही। त्यामुळे अभिषेक घोसाळकर सारखे असे प्रकार घडणार आणि घडत राहणार। परंतु त्याच्यामध्ये अभिषेक घोसाळकर चांगले आमचे नगरसेवकांचा बळी दिला जाणार। या महाराष्ट्रातली जनता सुरक्षित नाही। ही महाराष्ट्रातील जनतेचे गृहमंत्री आहेत, त्यांचं लक्ष या महाराष्ट्रावरती नाही, त्यांचं लक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात तोडफोडवरती आहे। आणि त्यामुळे अशा घटना घडतात। अशा घटनांचा निषेध आम्ही करतो, एवढंच मी आपल्याला सांगू शकतो। निश्चित धन्यवाद राऊत साहेब, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।